आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, हा काय करतेस ग? आई, भैरवी मॅडम साठी सूप बनवते. त्यांच्या तोंडाला चव नाहीये ना. 4-5 वाजता जरा त्यांना सूप बनवून देते, म्हणजे त्यांच्या पोटालाही आराम मिळेल. मला खरंच कौतुक वाटतं बाई तुझं. भैरवी ताई तुला इतकं बोलतात, तू समोर आलीस तरी तोंड वाकडं होतं त्यांचं. पण तू अजिबात मनाला लावून घेत नाहीस. चांगल्या मनाने सगळं करत असतेस. आई, त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबातील सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती आहेत त्या. त्यामुळे त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. आणि मला आवडतं माझ्या कुटुंबाची काळजी घेणं आणि माझं कर्तव्य आहे ते. त्यामुळे भैरवी मॅडम माझ्याशी कशाही वागल्या ना तरीही मी त्यांची काळजी घेणार. शाबास. माझी खात्री आहे तुझा हा चांगुलपणा बघून ताईंचं मन नक्की बदलेल. हो, आणि सर मॅडमला आई म्हणतात ना, मग मीही त्यांचा मान ठेवलाच पाहिजे ना. अगदी खरंय. देवांश त्यांना आई म्हणतोच, पण आम्ही सगळेच त्यांना खूप मानतो. या घरात त्यांचं किती महत्वाचं स्थान आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच. भैरवीताई म्हणजे एक अजब रसायन आहे. एखाद्यावर प्रेम करतील तर इतकं प्रेम करतील की त्याच्यासाठी काही करायला तयार होतील. आणि एखाद्याबद्दल जर मनात राग असेल तर काहीही करून तो मनातला राग जात नाही ना त्यांच्या. कामाचं खूप वेळ आहे त्यांना, खूप धडपड्या आहेत त्या. मी या घरात आल्यापासून बघते, एकही दिवस त्या कधी घरी बसलेल्या नाहीयेत. कितीही आजारी असल्या ना तरी काम थांबू देणार नाहीत त्या. इतक्या जिद्दी स्वभावाची बाई मी तरी आज तागायत पाहिलेली नाही. काही वर्षांपूर्वी ना आमच्या आयुष्यात एक प्रसंग आला होता. तेव्हा आम्हाला तर वाटलं आता सगळं संपलंच, पण भैरवी ताईंनी आम्हाला आधार दिला. त्यांच्या जिद्दीमुळेच आज आपला बिझनेस इतका मोठा आहे. देवांशवर त्यांचा खूप जीव आहे. माझ्या मुलाला अक्षरशः घडवलंय त्यांनी. आज त्या आजारी आहे तर त्यांचा पडलेला चेहरा बघवत नाहीये मला. लवकरात लवकर बरं वाटू दे त्यांना. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता त्या बऱ्याच आहेत, पण 1-2 दिवसात ना पूर्णपणे ठणठणीत होतील त्या. हो ग बाई हो. आता माझ्या सुनेनेच ठरवलंय ताईंना लवकरात लवकर बरं करायचं, मग त्या लवकर बऱ्या होणारच. हो, बहुतेक भैरवी मॅडमचे औषध आले, मी घेऊन येते. अगं असू दे, तू थांब इथे, मी बघते. सगळीकडे तूच धावलं पाहिजे असं काही नाहीये. सगळ्या गोळ्या आत्याकीने बघते आणि गोळ्यांची एक्सपायरी डेट पण बघायला हवी ना. बघते. औषधं घेऊन आलायस ना? यात लिहून दिलेली सगळी औषधं आहेत ना ह्याच्यात? हो. उशीर झाला तुला यायला? हो, ऍक्च्युली ती 1-2 कामं होती ना अजून, म्हणून उशीर झाला. सो सॉरी. बर, किती दमलायस तू? ये बस 5 मिनिट ये. नाही नको, अजून बरीच काम आहेत, मी निघतो. अरे पाणी तरी घेऊन जा मग. हो खरंच नको. अरे बाळा, तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय की तू दमलाय. आणि त्यात बाहेर किती कडाक्याचं ऊन आहे. बस, मी पाणी पाठवते, घेऊन जा. मी देते. दादा, पाणी तरी पिऊन जा. दादा, बाहेर ऊन खूप आहे, पाणी पिऊन जा. दादा, पिताय ना पाणी?
तू ताई ताई तू चिडू नकोस ना. मी मी आता नोकरी करतो. का पण आणि कशासाठी? वरून मी तुला आधीच सांगितलंय ना, तुझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तू नोकरी करायची नाहीयेस म्हणून. का ऐकत नाहीस तू? आणि बाहेर का उभा राहिलास? चल आतमध्ये चल. ताई माझं जे काम होतं ते मी करायला आलो होतो. मला डिलिव्हरी करायची होती, मी ती केली. आणि गेल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा पाहिलं ना काय प्रॉब्लेम झाला होता. ताई माझ्यामुळे ना तू प्रॉब्लेम मध्ये आलेली मला नाही आवडणार. आपलं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे आपण बाहेर भेटत जाऊ किंवा तू ये घरी. पण मी आता निघतो, तू काळजी घे. बाय. वरून थांब. माझा भाऊ माझ्या दारात आलाय आणि मी त्याला असंच परत पाठवू? वरून हे बघ, 5 मिनिटासाठी बस. चल. ताई नको. वरून बाहेर ऊन खूप आहे. आणि असंही आता हे घर माझं सुद्धा आहे. आणि माझी माणसं माझ्या घरात यायला नाही म्हणाली तर काय उपयोग आहे मला सांग. चल आतमध्ये चल. आई. वरून तुला विचारत नाहीये, सांगते. चल. ये बैस इथे आणि बॅग दे इकडे. आणि आता शांतपणे पाणी पी आधी.